श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते। त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात। मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे। असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते। या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते। पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल। मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं। तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो। यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते। तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही। चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो। या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते। एवढं महत्त्व आहे मौनी अमावास्येचं आणि म्हणूनच आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व अडचणी, त्याचबरोबर प्रखरातला प्रखर पितृदेश दोष जो आहे तो सुद्धा दूर होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, याला सेवासुद्धा म्हणू शकतात, जी प्रत्येक जणाने मौनी अमावास्येच्या दिवशी करायची। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। खूप कष्ट केले तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। हे सगळ्या समस्या का उद्भवतात? जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर, घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं। आणि म्हणूनच आपल्याला मौनी अमावास्येच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची, ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, जर आपल्याला राहू, केतू, शनी ह्यासारख्या ग्रहांचे त्रास असतील ते सुद्धा दूर। तर आपल्याला काय करायचं आहे, मौनी अमावास्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जे आपल्याला एक पोळी तयार करून घ्यायची। तुम्ही पोळी बनवा किंवा भाकरी बनवा आणि त्याच्यावर आवर्जून आपल्याला चिमूटभर काळे तीळ हे टाकायचे। त्याचबरोबर एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आणि थोडंसं जे आहे मोहरीचं तेल देखील आपल्याला त्या पोळीला लावायचं आहे, कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट करण्याचं काम हे करत असतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून मोहरीचं तेल त्या पोळीवर लावायचं आहे। आणि ही जी पोळी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे। आवर्जून काळ्या कुत्रा जर तुम्हाला भेटला तर नक्की काळ्या कुत्र्याला द्या, कारण काळ्या कुत्र्याला जर आपण ही पोळी खायला दिली तर त्यामुळे आपल्याला राहू आणि केतू ग्रहांपासून होणाऱ्या त्रासांपासून मुक्तताही मिळत असते।
त्याचबरोबर कुत्र्याला ही वस्तू खायला दिल्यामुळे म्हणजे पोळी खायला दिल्यामुळे आपल्या पितृ देखील आपल्यावर प्रसन्न होतात. कारण असं म्हणतात की अमावास्या ह्या तिथीला जे आपले पितृ ह्या भूतलावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा करतो आहेत आणि आपण कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्या पितरांना सुद्धा शांतीही मिळत असते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देत असतात. आणि म्हणूनच जे आहे अशा ज्या विशेष तिथी असतात त्यावर न चुकता आपल्या पितरांकरता काही दान करणं किंवा त्यांच्याकरता तर्पण देणं विसरू नका. कारण जर ह्या गोष्टी आपण विसरल्या तर आपल्याला पितृदोष लागतो आणि जर आपण आपल्या पितरांची सेवा केली तर आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दुःख, दारिद्र्य, संकटही येत नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाने जे आहे मौनी अमावास्येच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून ही अशी पोळी खायला द्यायची आहे. जर तुम्हाला काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खायला देऊ शकतात, पण आवर्जून द्या. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करण्याची संधी मिळेल हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.